निलिमाचा आनंद कालपर्यंत गगनात मावत नव्हता. साहजिकच होते ते. पण असं कुणास ठाऊक आज सकाळपासून तिला जरा अस्वस्थ वाटत होते. कारण आज जवळपास 28 वर्ष झालीत. केवळ विचार नि विचार. तिला वाटायचे या विचाराने माझे डोके खोके तर होणार नाही. विचार पण कोणते? नुसते निगेटिव्ह. चांगल्या विचाराला जणू थाराच नव्हता. केवळ कामाची वेळ सोडली तर गेल्या 29 वर्षात आनंदाचे क्षण केवळ बोटावर मोजणे इतके तिच्या नशिबात आले होते. तेही केवळ 5 ते 6 महिने. 29 वर्षापूर्वी तिने आईवडिलांना न जुमानता पळून जाऊन लग्न केले होते. लग्न करण्यापूर्वी तिने मोहनशी आईवडिलांशी गाठ घालून दिली होती. मुलगा चांगला असूनही केवळ परजातीचा असल्यामुळे त्यांनी नकार दिला होता. शिकल्या सवरलेल्या निलिमाला हे त्यांचे पटले नाही. तिने त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला. पण आईवडील स्वतःच्या विचारावर ठाम होते. शेवटी एक दिवस चिठ्ठी लिहून ठेवून ती घरातून निघून गेली. आईवडिलांनी पण तिचा शोध लावला नाही. मोहनशी लग्न केल्यावर तिला अजिबात पश्चाताप झाला नाही. कारण होताच तो तसा. आचार विचार शिक्षण प्रेमळ मुख्य म्हणजे सहकार्य हे तर त्याच्या जीवनाचे अविभाज्य अंग होते. त्याला हे सगळे आपल्या मातापित्याकडून मिळाले होते. पण लग्न होण्या अगोदर 2 वर्षापूर्वी दोघेही अपघातात मरण पावले होते. दूरदूरपर्यंत त्यांना कोणीही नातेवाईक नव्हते. शेजारी पाजारी हेच त्यांचे नातेवाईक. काका काकू बहीण भाऊ मामा मामी सगळे नातेवाईक त्याने शेजाऱ्यांमधून तयार केले होते. एवढा जबरदस्त जनसंपर्क होता त्याचा. याच कारणास्तव त्याच्या आंतरजातीय विवाहाला कोणी नकार दर्शवला नव्हता. जेव्हा तो कोर्ट मॅरेज करून आला तेव्हा सगळ्यांनी अगदी घरच्यासारखे धुमधडाक्यात त्याचे स्वागत केले होते. निलिमा तर सगळ्यांचे प्रेम पाहून अगदी भारावून गेली होती. अशा या प्रेमी युगुलाला मात्र कुणाची नजर लागली कुणास ठाऊक. अवघ्या 8 महिन्यातच अपघातात मोहन जागीच ठार झाला. निलिमा तर 1 तास बेशुद्ध पडली. शुद्धीवर यायला तिला बराच काळ लागला. तोपर्यंत सगळे शेजाऱ्यांनीच पाहिले. शुद्धीवर आल्यावरही निलिमाला काही सुचेना. कारण 3 महिन्याचा गर्भ तिच्या पोटात सोडून मोहन निघून गेला होता. पुढे भविष्य काय? प्रश्न आवाजून समोर उभा होता. तिचे जे नातेवाईक होते अर्थात शेजारचे काका काकू मामा मावशी बहीण भाऊ सगळ्यांनी तिला खूप आधार दिला होता. आईबाबांना फोन करू का विचारले पण तिने साफ नकार दिला. कारण तिला माहीत होते आपल्यामुळे आधीच त्यांना दुःख झाले असेल. आता आणखी त्यात भर नको. असे बाबांनी तिला खूप स्ट्रॉंग बनवले होते. आपली वाट आता आपणच शोधायला हवी. थोडे दुःख दूर होताच ती मोहनच्या ऑफिसला गेली. तेथील सगळ्यांना तिच्याबद्दल सहानुभूती होतीच. याला कारण मोहनचे ऑफिसवाल्यांशी असलेले संबंध वागणूक प्रत्येकाच्या बोलण्यातून तिला त्याच्याबद्दलचा अभिमान दिसून येत होता. लवकरच तिला त्याच्या जागेवर नोकरी लागली. मोहन प्रमाणेच आपणही जग जिंकायचे असे तिने ठरवले. हुशार तर ती होतीच. दिवस जात होते. ऑफिसमध्ये तिचा चांगला वेळ जाई. वाजवीपेक्षा तिने स्वतःला कामात झोकून दिले. घरी आल्यावर मात्र घर तिला खायला उठे. बाजूला एक घर होते. तिथे एक काकू एकट्याच राहत होत्या. मोहन त्यांना खूप लाडका होता. तो जाताच निलिमाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. त्या आपले घर बंद करून निलिमाकडेच राहायला आल्या. निलिमा एक जबाबदारी म्हणून त्यांनी तिला स्वीकारले. अगदी आईप्रमाणे त्या तिला प्रेम देऊ लागल्या. याला कारणही मोहनच होता. कारण तो या काकूंना आपल्या काकूप्रमाणे समजून हवी ती मदत करत होता. दिवस भरत आले. निलिमाला शेजारच्यांनीच दवाखान्यात ॲडमिट केले. एका चांगल्या मुहूर्तावर तिने एका गुटगुटीत बाळाला जन्म दिला. अगदी दुसरा मोहनच. बाळंती नसून निलिमा खूप खूप रडली. सगळ्यांनी खूप समजूत घातली. घरी आल्यावर सगळे अगदी वेळात वेळ काढून हवं नको ते पाहायला यायचे. निलिमाने देवाचे आभार मानले. सख्यापेक्षा जपणारे लोक तिला मिळाले. बाळाचे नाव मंदार ठेवण्यात आले. आता ऑफिस आणि बाळ तिला उसंत नव्हती. पूर्ण तिने स्वतःला गुरफटून घेतले. दिवसागणिक बाळ मोठा होत होता. घरातून आणि विटाळातून त्याला चांगले संस्कार मिळत होते. शिवाय वडिलांप्रमाणेच हा शांत नि हुशार बनेल असे सर्वांचे मत होते. अजिबात त्रास न देता तो आई व काकूकडून सगळे करून घेत होता. काळ माणसासाठी थांबत नसतो. पाहता पाहता मंदार मोठा झाला. आज तो 10वीला होता. आता त्याला बऱ्यापैकी कळायला लागले होते. आईला तो आता बाबांबद्दल जास्त विचारित नव्हता. त्याला कळून चुकले होते. जाणार माणूस परत येत नसतो. आज मंदारचा रिझल्ट होता आणि अपेक्षेप्रमाणे तो मेरिट आला होता. तसा तो संपूर्ण शाळेत पहिलीपासून अव्वल होता. नेहमीप्रमाणे सगळ्या परिसरात त्याचे कौतुक झाले. आई आजी नि मंदार अवघ्यांच्या कौतुकाने भरून पावले. निलिमा बाबांचा विषय जास्त घरात काढत नसे. कारण तिला मुलाला सक्षम बनवायचे होते.
इमोशनल होऊन करिअर घडणार नाही हे तिला माहीत होते. जास्त झाले तर तो नसताना काकूजवळ ती मनसोक्त रडून घ्यायची, पण थोडी देखील भनक ती मुलाला लागू द्यायची नाही. आज बाळाच्या तोंडावरचं बौद्धिक तेज आणि समाधान पाहून ती धन्य झाली होती. पुढील शिक्षणासाठी तो मोठ्या सिटीत रवाना झाला. खूप मेहनत करून त्याने आपले शिक्षण पूर्ण केले आणि एका नामांकित कंपनीत तो नोकरीला लागला. एवढेच नव्हे तर त्याची हुशारी पाहून कंपनीने त्याला अमेरिकेला पाठविले आणि कुठलीही आळकाठी न आणता निलिमाने त्याला हसत हसत अमेरिकेला पाठवले. आता मात्र तो गेल्यामुळे तिच्या जीवनात एक पोकळी निर्माण झाली होती, पण उपाय नव्हता. नवीन टेक्नॉलॉजीमुळे फोन, SMS, व्हिडिओ या माध्यमातून तो रोज आईशी बोलत असे. आज तो अमेरिकेवरनं वापस येणार होता. तिला खूप आनंद झाला, पण पुन्हा तिचा जीव घाबरायला लागला. हल्ली बरेच वेळा असे होत असे. आई अशी हाक कानावर पडताच ती एकदम भानावर आली. त्याची हाक ऐकून शेजारी पण बाहेर आले होते. अगं बाई, मंदार आला वाटतंय, असे म्हणून ती बाहेर आली. दाराजवळ एकदम स्मार्ट गोरा राजबिंडा मुलगा पाहताच क्षणभर तिला मोहनचा भास झाला. तिने स्वतःला एकदम सावरले. एक एक करता शेजारचे सगळे नातेवाईक जमा झाले. सगळ्यांनी त्याला डोळे भरून पाहिले. नि सावकाश येतो म्हणून ते निघून गेले. आता काकू, आई नि तोच राहिले. त्यांनी आई व काकूला नमस्कार करून त्यांची गळाभेट घेतली. काकू आता बऱ्याच म्हाताऱ्या झाल्या होत्या, तर आई पण वयस्कर दिसत होती. हे त्याच्या चाणाक्ष नजरेतून सुटले नाही. गप्पा गोष्टी, जेवण खावण करून सगळे निद्रेच्या स्वाधीन झाले, पण निलिमाला मात्र झोप येईना. तिच्यासमोर आज मोहनच्या रूपात मंदार उभा होता. वारे देवा, तुझी करणी. जेमतेम 15 दिवस झाले असतील येऊन. अमेरिकेतील कोरोनाचे तांडव ऐकून सर्वांचे धाबे दणाणले. मृत्यूचे तांडव इतके भयानक असते याची कल्पना मानव करू शकत नाही. बातम्या ऐकून ऐकून मंदार पण सुन्न झाला. त्याचे सगळे मित्र तिकडे अडकले होते. फोनवरून काही मित्र पॉझिटिव्ह तर काही मृत्युमुखी पडल्याचे कळले. काही दिवसात भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून आला. हळूहळू महाराष्ट्र विळका जास्त दिसून येत होता. अशा वेळी घरात बसून राहणे मंदारला योग्य वाटले नाही. आपणही इतरांच्या मदतीला जावे असे त्याला सारखे सारखे वाटू लागले. तशा प्रकारची चर्चा आईशी करण्याचे त्याने ठरवले. दुसऱ्या दिवशी सकाळी आई आणि आजीला त्याने आपला विचार बोलून दाखवला. आई आपल्याला विरोध करणार नाही हे तो जाणून होता. आईची परमिशन मिळताच त्याने हातपाय हलवायला सुरुवात केली. सहकार्य हा गुण त्याच्या नसानसात भरलेला असल्यामुळे आई आजीची परमिशन मिळताच त्याला हलके हलके वाटू लागले. लगेच त्याने एका मुंबईच्या डॉक्टरसोबत संपर्क साधला, कारण सध्या मुंबईची परिस्थिती बिकट होती. डॉक्टर सुरुवातीला नाही म्हणाले, पण नंतर ये बरं बघू असे म्हणाले. लगेच उद्या निघायचे म्हणून तो कामाला लागला. दुसऱ्या दिवशी सकाळीच तो स्वतःच्या गाडीने मुंबईला निघाला. तिथे पोहोचल्यावर ओळखीच्या डॉक्टरने त्याला मेन दवाखान्यात नेले. तेथील डॉक्टरसोबत ओळख करून दिली. पडेल ते काम करण्यास त्यांनी तयारी दर्शविली. दुसऱ्या दिवशी पासून दवाखान्याचे स्वरूप पाहून तो चक्रावून गेला. दवाखान्याची परिस्थिती भयानक होती, पण तो डगबगला नाही. काम करण्यासाठी त्याचे हात सरसावले. दिसेल ती कामे तो करू लागला. मृदुभाषिक असल्यामुळे थोडेच दिवसात त्याने डॉक्टर, पेशंट यांची मने जिंकणे, खाणेपिणे, औषध देणे, वॉशरूमला नेणे, कोणतेही काम तो करू लागला. बघता बघता सर्वांच्यात तो आवडीचा झाला. पण नियतीला हे मान्य नव्हते. पेशंटचे करता करता कोरोनाची लागण त्यालाही झाली. डॉक्टर उपचार सुरू केले, पण घरी मात्र आईला त्याने काहीच कळवले नाही. योग्य उपचार आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर तो लवकरच बरा झाला. पुन्हा त्याने काम करण्याची इच्छा दर्शवली, परंतु यावेळेस मात्र सर्व डॉक्टरांनी नकार दिला. सगळ्यांनी त्याला खूप छान प्रकारे समजून सांगितले. तू केलेस तेवढेच खूप केले बाळ. आम्हाला तुझा खूप अभिमान आहे. तुझ्यासारखे स्वतःहून समाजकार्य करणारे तरुण समोर आल्यास आम्हाला खूप मदत होईल. सगळ्यांनी फुलांच्या पाकळ्यांचा त्यावर वर्षाव करून त्याचा गौरव केला व साश्रू नयनांनी त्याला निरोप दिला. परतीच्या प्रवासात त्याला मात्र घरची ओढ लागली. आई, आजी, सगळे शेजारी कसे असतील त्याच्या डोळ्यापुढे चित्र उभे राहिले. आपल्याला कोरोना झाला हे त्याने घरी कळवले नव्हते आणि शेवटपर्यंत तो सांगणार पण नव्हता. दारातूनच आई अशी जोरात हाक मारताच आईने दार उघडले. मुलाला समोर पाहताच आईला आनंद तर झालाच, पण बाळ खूप रोड झाल्याचे आईला जाणवले. सगळे आंघोळ स्वच्छता आटोपल्यानंतर त्याने आईला व आजीला घट्ट मिठी मारली व अश्रूंना वाट मोकळी करून दिली. आपल्या मुलाला तिने रडताना पाहिले नव्हते, पण यावेळी बोलणे योग्य नाही म्हणून ती प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरवत राहिली. मंदारला मात्र बरेच दिवसांनी खूप हलके हलके वाटत होते. आईचे प्रेम व आईच्या हातचे जेवण करून तो समाधान पावला होता. आता परत आईला सोडून जायचे नाही.
असा पक्का निर्णय त्याने मनाशी केला. इथेच राहून चाळीतील लोकांना सहकार्य करायचे त्याने ठरवले. इथे नोकरी मिळणे त्याच्यासारख्या हुशार मुलाला काही कठीण नव्हते. मनाशी पक्का विचार करून तो बऱ्याच दिवसांनी शांत निद्रादेवीच्या स्वाधीन झाला. मित्रमैत्रिणींनो, कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.